UAE म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं इथल्या उंचच उंच इमारती, आधुनिक जीवनशैली, विस्तीर्ण वाळवंट. पण या चंदेरी दुनियेच्या पलीकडेही एक अशी जागा आहे जी मानवी कलेचा आणि वास्तुकलेचा एक अद्भुत चमत्कार मानली जाते. हो हो, मी बोलते जगातील सर्वात सुंदर भव्य मशिदीपैकी एक असलेली शेख जायद ग्रँड मॉस्क. शुभ्र पांढरा संगमरवर, सोन्याचा मुलामा दिलेले खांब, जगातील सर्वात मोठा हाताने विणलेला गालिचा आणि डोळे दिपून टाकणारे अवाढव्य झुंबर. ही फक्त एक धार्मिक स्थळ नाही आहे, तर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भव्य मशिदीची सफर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत याच्याशी जोडलेले काही थक्क करणारे फॅक्ट्स. चला तर मग सुरू करूया. या मशिदीची पायाभरणी UAEचे दिवंगत राष्ट्रपती आणि संस्थापक शेख झायेद बिन सुलतान अल नहान यांनी केली होती. त्यांना एक अशी जागा निर्माण करायची होती जी संपूर्ण जगातील विविध संस्कृतींना शांततेला आणि कलेला एका छताखाली आणेल. दुर्दैवाने 2004मध्ये त्यांचं निधन झाले आणि मशिदीचे काम 2008मध्ये म्हणजे त्यांच्या निधनानंतर सुरू झाले. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या मशिदीला शेख जायद ग्रँड मॉस्क असे नाव देण्यात आले आहे. मित्रांनो, मशिदीच्या भव्यतेबद्दल बोलताना इथल्या खांबांचा खूप मोठा वाटा आहे त्यामध्ये. या संपूर्ण वास्तूमध्ये लहान मोठे मिळून तब्बल 1096 खांब आहेत. मशिदीच्या बाहेरील कॉरिडॉरमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर हे खांब रांगेत उभे असलेले दिसतात, ज्यामुळे एक अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट तयार होतो. या खांबांचे बारकाईने निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की हे साधे खांब नाही आहेत, तर पांढऱ्या संगमरवरावरती मौल्यवान रत्ने आणि संगमरवराचे तुकडे वापरून पिएत्रा ड्युरा या प्रसिद्ध कलेद्वारे अतिशय सुंदर फुलांची नक्षी कोरण्यात आलेली आहे. यात आणि सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येक खांबाच्या वरच्या भागावर म्हणजे शिखरावर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेली खजुराची झाडाची पाने तयार करण्यात आले आहेत. आणि मशिदीच्या बाहेरच एक तरण तलाव म्हणता येणार नाही, तो एक तलाव आहे. त्यातही मशिदीचे प्रतिबिंब उमटून दिसते. आता बोलूया याच्या अद्भुत वास्तुकलेबद्दल. या मशिदीमध्ये एकूण 82 घुमट आहेत. यातील मुख्य घुमट हा जगातील सर्वात मोठ्या मशिदीच्या घुमटांपैकी एक आहे. मशिदीच्या 4ही कोपऱ्यांमध्ये 1007 मीटर उंच असे 4 मिनार उभे आहेत, जे इस्लामिक वास्तुकलेची शान वाढवतात. तुम्ही हा जो विस्तीर्ण फ्लोअर बघत आहात त्याला सहन म्हणजेच कोर्टयार्ड असे म्हणतात. येथे तब्बल 31,000 लोक एकाच वेळेला प्रार्थना करू शकतात. या जमिनीवर इटलीमधून आणलेला मॅकेडोनियन संगमरवर वापरण्यात आलेला आहे, ज्यावर हाताने अतिशय सुंदर फुलांची नक्षी कोरलेली आहे. विशेष म्हणजे कडक उन्हातही हा पांढरा संगमरवर अजिबात तापत नाही, त्यामुळे इथले वातावरण नेहमी थंडच राहते. असेच हे शांतीपूर्ण, विसावा देणारे आणि थंड वातावरण खरंच मनाला मोहून टाकते. अतिशय शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय असलेली ही मस्जिद बघण्यात खूपच आनंद मिळतो. आता इथल्या अजून एक विशेष गोष्ट म्हणजे इथे छताला लटकणारी अवाढव्य झुंबरे. या हॉलमध्ये एकूण 7 झुंबरे आहेत. जर्मनीहून मागवलेल्या या झुंबरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि ती लाखो स्वारोव्स्की क्रिस्टलने सजवलेली आहेत. ही झुंबरे बघताना डोळे दिपून जातात. अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे नक्षीकाम आहे या झुंबरांवरती आणि ओरिजिनल क्रिस्टल आहेत. त्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेली ही झुंबरे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला ही मस्जिद कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की द्या. कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही इथे भेट देण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. परंतु इथे येताना काही कपड्यांचे नियम म्हणजे ड्रेस कोड पाळावे लागतात. पुरुषांचे खांदे आणि गुडघे झाकलेले असावेत आणि महिलांसाठी संपूर्ण शरीर आणि डोके झाकलेले असणे बंधनकारक आहे. मशिदीच्या शांततेचा आणि पवित्रतेचा आदर राखणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. तर मित्रांनो, अबुधाबीची ही शेख जायद ग्रँड मॉस्क तुम्हाला कशी वाटली? मानवी कलेचा हा अद्भुत नमुना पाहून तुम्हाला कसा अनुभव आला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ, अबुधाबीविषयीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा. चॅनलला जे व्हिडिओ आवडतील त्यांना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या व्हिडिओलाही लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ घेत येऊन राहू. तोपर्यंत लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. धन्यवाद.